सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय। काही दिवसांपूर्वी गणेश काळे नावाच्या रिक्षा चालकाची भर दिवसा हत्या झाली होती। या खुनाचा उलगडा पोलीस करतच होते, तर भर दिवसा पुन्हा एक हत्या झाली आहे। आता वाहतुकीने कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या बाजीराव रस्त्यावर अल्पवयीन मुलाचा भर दिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून हत्या करण्यात आली। ही घटना दुपारी 3:15च्या सुमारास घडली। भर दिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून तिघेही अल्पवयीन आहेत। गेल्या 3 दिवसात भर दिवसा झालेली ही दुसरी हत्या आहे। हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव मयंक सोमदत्त खराडे, वय वर्ष 17, राहणार साने गुरुजी नगर, आंबिलोडा असे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयंक आणि त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे, वय वर्ष 18, राहणार दांडेकर पूल, बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवन येथून दुचाकीने महाराणा प्रताप उद्यानाकडे येत होते। त्यावेळी 3 अल्पवयीन आरोपी मास्क लावून तोंड झाकून एकाच दुचाकीवरून आले। त्यांनी मयंकच्या डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली। यात मयंकचा मित्र अभिजित याने मध्यस्थी केल्यास त्याच्यावर देखील कोयत्याने वार करण्यात आले। त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। या हल्ल्यात मयंक हा गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली। पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून त्यासाठी पोलीस पथके रावण करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळीचं फुटेज ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे। प्राथमिक माहितीनुसार ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे। पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिजित पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी आहेत। त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे। धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांनी मयंक खराडेचा खून केल्याची माहिती मिळाली। आरोपींनी मयंक खराडेचे कोयत्याने केस छाटले होते, तसेच बोटही कापले होते। कापलेले बोट रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळाले।